गावाचं नाव होतं बिराटवाडी. गावाच्या शेजारी एक प्राचीन वटवृक्ष होतं. लोक म्हणायचे, संध्याकाळी नंतर तिकडे जाऊ नका, तिथे काहीतरी आहे. पण 12 वर्षाचा आदित्य फार धाडसी होता. एके दिवशी त्याने ठरवलं, माझं काही बिशाद नाही, मी पाहणार तिकडे काय आहे. रात्रीच्या अंधारात कंदील घेऊन तो त्या झाडाजवळ गेला. थोड्याच वेळात त्याला एक गार वारा जाणवला आणि झाडाच्या बुंद्याजवळ एक अस्पष्ट आकृती दिसली, बाईसारखी. ती आकृती हळूच म्हणाली, मला मदत करशील का? मी इथे अडकून पडले शेकडो वर्षापासून. आदित्य घाबरला, पण त्याच्या डोळ्यात दया होती. तो म्हणाला, कशी मदत करू? ती बाई म्हणाली, झाडाखाली एक पूर्वीचा ताम्रपट आहे, त्यावर माझे मुक्तिमंत्र आहे. तो उघड आणि वाच, मी इथून मुक्त होईन. आदित्यने झाडाजवळ थोडं खोदलं आणि खरंच एक जुनं ताम्रपट सापडलं. त्याने त्यावरील ओळ सावकाश वाचली. क्षणात ती आकृती प्रकाशात विलीन झाली. हवेत मंद सुवास दरवळला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं की झाडाखालची जागा पूर्ण स्वच्छ आणि फुलांनी भरलेली होती. गावातील वातावरण बदललेलं वाटत होतं, शांत आणि प्रसन्न. त्यानंतर कुणालाच त्या झाडाजवळ काही भयानक वाटलं नाही. आदित्य गावचा छोटा नायक झाला. या कथेमागील संदेश असा की कधी कधी भयामागे वेदना असते आणि मदतीचा हात दिला तर अंधारही उजळतो. तुम्हाला ही कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. धन्यवाद.